दिवसापासून मनामध्ये आहे की विघ्नर सहकारी साखर कारखाना जर पाहिलं तर शिवजयंतीतला अपरोक्ष म्हणजे कधी पुढे येत नाही किंवा कधी मार्केटिंग करत नाही, परंतु सगळे अधिकारी असेल, डिपार्टमेंट असेल, गाड्यांची व्यवस्था असेल, राहण्याची असेल, खाण्याची असेल किंवा नाश्त्याची असेल, ही सगळी व्यवस्था करत असतो, परंतु त्याचं कधीच मार्केटिंग करत नाही आणि म्हणजे पडद्यामागून काम करत असतं. काय गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून पाहत आलेलो आहे का ज्या वेळेला शिवजयंती असते त्यावेळेला विघ्नर परिवार जवळपास आमचे 200 ते 300 लोक गडावर येतात आणि त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत खरं तर विघ्नरचे आमचे सगळ्या परिवारातले सहकारी त्या निमित्तानं करत असतात आणि सगळ्यांना एंट्री असते, दोन्ही बाजूला लाईन असते, मध्ये ढोल ताशा असतो आणि स्वागत करीत असतात. परंतु या 3-4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी आमची किंमत केली जात नाही आणि याची खंत आमच्या खरं तर मनामध्ये आहे की शिवजयंती आपली सगळ्यांची, कुणाची वैयक्तिक नाही, आपण सगळे मिळून ती साजरी करत असतो. तर मला असं वाटतं की आता वरती जाण्यासाठी जे काही पासेस वगैरे असतील किंवा काय असतील तर एक आम्हाला सगळ्यांना त्या विघ्नर परिवाराला अभिमान आहे, त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. मराठी सेवा संघ असेल तर मराठी सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित करत असतो आणि खाली सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने गणेश भाऊंनी सांगितलं त्या ठिकाणी अनेक आलेल्या लांबून भाविकांना ते अल्पोहार देण्याचा प्रयत्न आमचा असतो. याही वर्षी त्या पद्धतीचा काम आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. तर आमची प्रशासनाला विनंती राहील की आम्हाला त्या ठिकाणी स्थान देण्यात येईल. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.